राज्यातल्या लोकसभा निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात, राज्यात महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, गणरायाचरणी केली प्रार्थना, अजित पवार यांची माहिती। विरोधकांचे सकाळी 9-10 वाजता भोंगे वाजतात, अजित पवारांचा संजय राऊतांना टोला। आरटीईची 25% कोटा प्रवेशाची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू, आतापर्यंत 6,500पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी केलेत अर्ज। देशामध्ये साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी कायम, सलग तिसऱ्या वर्षी 109 लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेचं उत्पादन करत राज्यानं अव्वल स्थान पटकावले। डीआरडीओकडून क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, आयटीसीएम हे स्वदेशी प्रोपल्शन सिस्टीमद्वारे चालवलं जाणारं लांब पल्ल्याचं सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र। आणि यानंतर बातम्या विदर्भातून। काँग्रेसला मतदान करण्याचं जनतेनं ठरवलं, त्यामुळे मंत्री धर्मराव बाबा आत्राम बेछूट आरोप करतायत। विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। रामनवमीच्या निमित्तानं नागपूरमध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन, महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे उपस्थित। उद्धव ठाकरे बंजारा समाजाची काळजी घेणारे नेते, पोहरादेवीच्या विकासात त्यांचं मोठं योगदान। राष्ट्रीय बंजारा ब्रिगेडचे अध्यक्ष रविकांत राठोड यांचं मोहन चव्हाणांना प्रत्युत्तर, उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीतील विकास कामांचा निधी रोखल्याचा चव्हाणांचा होता आरोप। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी समनक जनता पक्षाकडून अनिल राठोड निवडणूक लढवणार, वंचित बहुजन आघाडीचा राठोड यांना पाठिंबा देण्याचा निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुधीर मुनगंटीवार यांना रामनवमीच्या शुभेच्छा देणारं पत्र, मोठ्या मतांनी निवडून संसदेमध्ये याल, पत्रात मोदींनी व्यक्त केला विश्वास। उद्या मतदान, नागपूरमध्ये मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, प्रत्येक केंद्रावर 1 पोलीस कर्मचारी आणि होमगार्डची नियुक्ती। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी गडचिरोली पोलीसही सज्ज, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांसह सर्वत्र पोलिसांची नजर, 15,000 सुरक्षा जवानांच्या सुरक्षिततेमध्ये पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया। यवतमाळच्या वसंतराव नाईक जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये शॉर्ट सर्किटमुळे एसीचा स्फोट, स्त्रीरोग विभागाच्या शस्त्रक्रिया विभागामध्ये स्फोट झाल्याची माहिती। यानंतरच्या बातम्या मराठवाड्यामधून। मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात, छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातल्या खोजेवाडी इथे मराठवाड्यातील पहिली चारा छावणी प्रशांत बम यांनी स्वखर्चानं केली आहे सुरू। बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची पहिली जाहीर सभा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःहून जाहीर केली उमेदवारी, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। जायकवाडी धरणातील आपत्कालीन पंप सुरू करणार, धरणातील पाणी पातळी झपाट्यानं कमी होते, मनपाचा निर्णय, प्रशासक जी श्रीकांत यांची माहिती। धरणात सध्या 14.5% इतकाच पाणीसाठा। परभणीतील पूर्णा तालुक्यासह अनेक ठिकाणी रात्री पुन्हा अवकाळी, काढणीला आलेली ज्वारी आडवी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। जालन्याच्या मजरेवाडी गावातील अतिक्रमण काढल्याप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। आणि यानंतरच्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रातून। माझा परिवार सोडून उर्वरित सगळा परिवार माझ्या विरोधात फिरतोय, बोलतोय। काल परवा तर प्रतिभा काकींना प्रचारात उतरवलं तेव्हा कपाळावर हात मारून घेतला। 1990 पासून काकी कधी प्रचाराला आल्या तुम्ही पाहिल्या नाहीत, अजित पवारांची टीका। सांगली लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, तिसऱ्यांदा संजय काका पाटील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात। विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत प्रयत्न करत राहू। विशाल पाटील यांनी पक्षशिस्त मोडली तर त्यांच्यावर कारवाई करू, नाना पटोलेंचा विशाल पाटील यांना इशारा। माढा लोकसभेसाठी डॉक्टर अनिकेत देशमुख अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता, दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे अनिकेत देशमुख हे नातू। माढा आणि सोलापूरमध्ये अडचणीत आलेल्या
भाजपसाठी मनसे उतरली मैदानात, आजपासून प्रचार सुरू. मनसे नेते दिलीप धोत्रे यांची माझाशी बोलताना माहिती. बीआरएसच्या भगीरथ भालके यांनी घेतली सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंची भेट. भालके यांची पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघामध्ये मोठी ताकद, भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता. सोलापूर लोकसभेसाठी दाखल केलेल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या अर्जात त्रुटी. गायकवाड यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी तर राम सातपुते यांच्या अर्जातील एका पानावर सही राहिली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचा तडाखा, वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली, अनेक घरांचे पत्रे उडाले, पिकांचं मोठं नुकसान झालंय. दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई आणि वाढत्या तापमानाचा पंढरपूरच्या चैत्री यात्रेवर परिणाम. भाविकांसाठी उभारलेले सर्व 10 दर्शन मंडप रिकामे. दरवर्षी चैत्री यात्रेला राज्यभरातून 4 लाखांपेक्षा जास्त भाविक येतात. आणि यानंतरच्या बातम्या उत्तर महाराष्ट्रामधून. नाशिक मध्यच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांना धमकी दिल्याप्रकरणी एकाला अटक. फरांदेंना धमकी देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे नाशिकमध्ये खळबळ. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे उद्या शिर्डी दौऱ्यावर. महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. सांगली पाठोपाठ शिर्डीतही महाविकास आघाडीला फटका. शिर्डी लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला दिल्यानं नाराज झालेल्या काँग्रेसच्या नेत्या उत्कर्षा रुपवते यांची पक्षाला सोडचिठ्ठी. वंचितच्या तिकिटावर लढण्याची शक्यता. ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वागचौरे मैदानात. नाशिक लोकसभा निवडणुकीचा महायुतीचा तिढा कायम असल्यामुळे हेमंत गोडसे यांचं देवदर्शन सुरू. काल काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर गोडसे यांनी आज सकाळी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं घेतलं दर्शन. शिर्डीमध्ये 3 दिवसांच्या रामनवमी उत्सवाची आज सांगता. 3 दिवसात लाखो भाविकांनी घेतले साईंचं दर्शन. अहमदनगरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे अनेक फळबागांचं नुकसान. 1.5 महिन्यांपासून केडगाव परिसरातील गायकेमळा भागामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात. पण अजून एक बिबट्या परिसरात असल्याचं नागरिकांचं म्हणणं. आणि यानंतरच्या बातम्या कोकणातून. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उमेदवारी जाहीर होताच राणेंनी त्यांच्या ग्रामदेवतेचं घेतलं सपत्नीक दर्शन. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी 24 एप्रिलला अमित शहा यांची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा. भाजपकडून गोगटे कॉलेजमधल्या जवाहर मैदानाची जागा सभेसाठी निश्चित. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बांदा पत्रादेवी तपासणी नाक्यावर पर्यटकांच्या कारला अपघात. एकाचा मृत्यू, 7 जण जखमी. सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्यात आढळला किंग कोब्रा. झोळंबे गावामध्ये साप आढळल्या. वनविभागानं सापाला बचाव करून नैसर्गिक अधिवासात सोडले. आणि यानंतरच्या बातम्या मुंबईमधून. मुंबईत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कमाल तापमानात 5 अंशांनी घट. त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून काहीशी सुटका. पण मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी आज बैठक. वर्षा गायकवाड, चंद्रकांत खंडोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी राहणार उपस्थित. ठाण्यातल्या जांभळी नाका परिसरात चैत्र नवरात्रोत्सवात भाजप आमदार संजय केळकर यांची उपस्थिती. खासदार राजन विचारेंकडून भाजप आमदार संजय केळकर यांचं स्वागत. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टेंभी नाक्याच्या देवीचं घेतलं दर्शन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवीची आरती. वाढत्या तापमानामुळे वीज मागणीमध्ये वाढ. मागणी वाढल्यामुळे कळवा वीज उपकेंद्रात बिघाड. ठाणे जिल्ह्यातल्या कळवा, वाशी, कलरकेम, महापे आणि टेमघर या परिसरातील वीज पुरवठा काही काळ खंडित. नवी मुंबईतल्या कळवामधल्या वीज वितरण केंद्रात बिघाड झाल्यामुळे ऐरोली, घणसोली या भागातील वीज गायब. रात्रीच्या वेळेस वीज गेल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल. झाडांच्या धोकादायक फांद्या तोडा. 1000 सोसायट्या आस्थापनांना पालिकेची नोटीस. या अगोदर 2500 नोटिसेस बजावण्यात आल्या होत्या. मुंबईमध्ये पाणी भरण्याची ठिकाणं याही वर्षी वाढली. पावसाळ्यात पाणी उपसा करण्यासाठी 481 पंप मुंबई महापालिका भाड्यानं घेणार.
दक्षिण मुंबईत ब्रिटानिया कंपनीच्या शेजारी असलेल्या गोदामाला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची 100 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.